जय हरी रामकृष्ण हरी. सगळ्या भक्तांचं आषाढी वारीच्या विशेष कार्यक्रमानिमित्त हार्दिक स्वागत आहे. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आषाढी एकादशी येणार आहे, म्हणजे वारी चालू होणार आहे, आषाढी वारी. तर त्यानिमित्ताने तुकाराम महाराजांचे 4953 अभंग आहेत, म्हणजे 5वा वेद म्हटला जातो तुकाराम महाराजांचा. आणि ह्या अभंगामध्ये महाराजाने एवढे सुंदर सुंदर अभंग केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये वेदांचा सार आहे, भागवत भक्तीचा सार आहे, भगवत प्राप्तीचा मार्ग आहे, असे कितीतरी विषय. तर मी आज ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये तुकाराम महाराज एकेका विषयावर किती अभंग देतात, आणि ते निवडक अभंग मी तयार करून ठेवले वेगवेगळ्या विषयांचे. आज आपण 3-4 टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराज आजचा विषय असणार आहे की जो हा मार्ग आहे वैकुंठाकडे कसा नेतो, आणि त्या मार्गामध्ये तुकाराम महाराजाने तो मार्ग कोणता दिलेला आहे वैकुंठाकडे जाण्यासाठी, तो मार्ग आज आपण पाहूया. प्रत्येकाला जो वैष्णव आहे, भगवान पांडुरंगाचा किंवा कृष्णाचा भक्त आहे, प्रत्येकाला असं वाटते की माझ्या भक्तीची परिपूर्णता हे असावं की मला भगवत प्राप्ती किंवा वैकुंठ धामाची प्राप्ती व्हावं. आणि प्रत्येकाला एक दिवस ह्या मृत्यू संसार सागरामध्ये मृत्यू येणार आहे. पण ह्या मृत्यू सागरामध्ये मृत्यूच्या नंतर पुन्हा मृत्यू नको, जन्म नको, त्यासाठी वैकुंठ धामात जाण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी महाराजाने आपल्या अभंगाच्या माध्यमातून काही सूत्र दिलेले आहेत. वैकुंठात जाण्यासाठी काही सूत्र दिलेले, ते सूत्र आज पाहूया. जसं तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जाया जाया तू पंढरी, होय होय वार करी, साडूनिया वाळवंट काय इच्छा वैकुंठ, खांद्या पातकाचा भार, तुळशी माळ आणि अबीर, साधू संताची दाटणी, तुका जाया लोटांगणी. ह्या अभंगामध्ये म्हणतात, जाया जाया तू पंढरी, होय वार करी. एकदा तरी काय केलं पाहिजे, एकदा तरी जीवनातून गेलं पाहिजे. कुठं? पंढरी. पंढरीत जाऊन काय केलं पाहिजे, सांडूनिया वाळवंटी काय इच्छा वैकुंठी. अरे तिथे तुझे इच्छा पूर्ण होतील. का? कोणती इच्छा? जे भगवान पांडुरंग आहे त्यांचं दर्शन होईल, साधू संतांचं दर्शन होईल. आणि जाताना काय कर, तिथे गेल्यानंतर खांद्यावर पातकाचा भार, जाताना वारीमध्ये काय कर, जे ध्वज आहे धर्मध्वज, भगवंताच्या विजयाचं प्रतीक असलेलं असा पातक तू काय कर. पातक म्हणजे झेंडा. तुकाराम महाराज मध्ये म्हणतात, पुत्र हा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. असा पुत्र झाला पाहिजे की त्याचा त्रिलोकी झेंडा असला पाहिजे. म्हणून इथे तुकाराम महाराज आपल्याला ह्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की तुळशी माळ आबीर, म्हणजे गळ्यामध्ये अशा संतांचं, म्हणजे इथे एक भक्त होण्याचे लक्षणं सांगतात तुकाराम महाराज या अभंगामध्ये. पहिलं भक्त व्हा. काय भक्त व्हा? तुळशी माळ आणि अबीर, म्हणजे गळ्यामध्ये कंठी माळा, तुळशी घाला. आणि अबीर म्हणजे बुक्का, अष्टगन बुक्का. अष्टगन बुक्का का लावला जातो, त्याचे 2 कारण म्हटले जाते. एक तर भगवान बुक्का, जेव्हा तुम्ही बुक्क्याला पाहतात तेव्हा तुम्हाला भगवान पांडुरंगाचं स्मरण होते, आणि जेव्हा तुम्ही अष्टगंधाला पाहतात तेव्हा तुम्हाला रुक्मिणीचं स्मरण होतंय. म्हणून वारकरी काय करतात, अष्टगंध बुक्का लावतात, अबीर. आणि एवढं केल्यानंतर काय करायचं, साधू संतांची दाटणी. त्या साधू संतांच्या दाटणीमध्ये, त्या दिंडीमध्ये, त्या वारीमध्ये काय होईल, दाटणी होईल. आणि तुका जाया लोटे, अशा भक्ताच्या चरणी तुकाराम महाराज काय करतात, लोटांगण घालतायत. घालीन लोटांगण वंदिनी चरण, म्हणजे भगवंताचं आणि भक्तांचं इथे सांगतात. म्हणजे पहिल्या अभंगामध्ये महाराज आपल्याला भक्त बनतात. वारकरी कोणाला म्हणतात, जो जन्ममृत्यूची चुकवितो फेरी त्यालाच म्हणतात वारकरी. काय? जन्ममृत्यूची चुकवितो फेरी तोच वारकरी. म्हणजे आपल्याला मृत्यूच्या चक्रातून जर मुक्त व्हायचं असेल तर हे आपल्याला वारीचे प्रिन्सिपल दिलेले आहेत. आता तुम्ही भक्त झाले, डिवोटी झाले, तर याचं तुकाराम महाराज म्हणतात की भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पोतळा. ज्याने भक्ती झाली. भक्ती म्हणजे काय, बऱ्याच लोकांना भक्तीची डेफिनेशन किंवा हे असतं की बा गळ्यात माळा घालणं, भव्य कपडे घालणं,
किंवा तीर्थयात्रा करणं नाही. भक्ती म्हणजे भगवंताच्या प्रती भाव उत्पन्न करणं. आणि जोपर्यंत तो भाव निर्माण होत नाही की भगवंत माझेत आणि मी भगवंताचा आहे, तोपर्यंत ती भक्ती होत नाही. आजकाल आपण जी भक्ती करतो ती सकाम मार्गावर असते. आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा. आपण जे वृत्त कैवल्य करतो, उपास करतो, दान धर्म करतो, तीर्थयात्रा करतो, त्याचा मागचा उद्देश काय? मला पुण्य प्राप्त झालं पाहिजे, माझ्या घरात सुख शांती प्राप्त झालं पाहिजे. नाही, भक्ती ही बाह्य अवस्थात नसून भक्ती भगवंताशी संबंध जोडणं आहे. आणि ती भक्ती आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये आली पाहिजे की मी भगवंताची थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग म्हणजे काय? मला भगवंताचं विचार झाले पाहिजे. फिलिंग म्हणजे अनुभव झाला पाहिजे. आणि विलिंग म्हणजे व्यक्त झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणता प्रभू एवढ्या वर्ष आम्ही करतोच पण थिंकिंग फिलिंग येत नाही. याचं कारण काय? कारण आपण भगवंताला आपला व्यक्तिगत संबंध आपण कधी जोडलाच नाही. आपण आपल्या भौतिक संसारामध्ये ज्याच्याशी शरीर संबंध आहे त्याला ब्लड रिलेशनला माझं म्हणणं सोपं असतं. पण भगवंताला माझं म्हणणं आणि त्यांच्याशी संबंध स्थापित करणं हे कठीण जात आहे. का? याचं मुख्य कारण काय की आपण भगवंताला नाही का एवढं अजून आपलंसं म्हटलं न मुळं ती अवस्था येते. म्हणून इथे जिव्हाळा जोडला पाहिजे. ती जिव्हाळा जेवढा तुम्ही जोडता तेवढं भगवंत तुमच्याशी आदान प्रदान करतात. थिंकिंग म्हणजे विचार आणि फिलिंग म्हणजे अनुभव. आता जसं मी उदाहरण देतो, तुम्हाला एखाद्यानं व्हॉट्सअपवर एखादा निगेटिव्ह SMS पाठवू द्या, तुमचे निगेटिव्ह थॉट्स येईन, निगेटिव्ह फिलिंग येतील आणि निगेटिव्ह तुमचं काय येईल, विचार बाहेर पडतील. पण तुम्ही एखाद्यानं पॉझिटिव्ह SMS करू द्या, तुमचा जवळचा व्यक्ती असेल तर तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग येईल, अरे चांगला विचार येईल. फिलिंग त्याच्याबद्दल एखादा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असेल तर त्याला नाही का ती भावना होईल आणि तो व्यक्त करेल. म्हणजे ह्या मटेरियल लाईफमध्ये जे लोक करतायत पण भगवंता विशेष करून पांडुरंगाच्या प्रती ते का होत नाही? कारण आपण भगवंताला नाही का अजून ते संबंध जिव्हाळा जोडले नाही. म्हणून विशेष करून आज मी हे आषाढीच्या संदर्भातले जे सेशन घेतोय याचं मेन कारण काय की तुकाराम महाराजाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे समजणं महत्वाचं आहे. भक्ती करतोच ना आपण, बऱ्या वेळेचा माझ्या काय अपेक्षा आहे, मला काय वाटतंय याच्यानुसार करतो आपण. म्हणून आपण भगवंताकडे जाण्याचा एक साधा सोपा मार्ग म्हणजे संतांनी दिलेला मार्ग आहे. त्यांच्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही जातात ना आपोआप तुम्हाला येतं. म्हणून आपण कोणतेही एज्युकेशन घेतोत ना, जे ऑथोराइज युनिव्हर्सिटीतून जे सिलेबस देतो तो सिलेबस तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला ती डिग्री प्राप्त होती. पण ती सिलेबस सोडून तुम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने करताना तर तुम्हाला ती वांछित जी डिग्री पाहिजे ती कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्याला आचार्य वर्ग जे संत मार्गाने दिलेले आहे ते जर फॉलो केलं तर होतं. म्हणून इथे काय जाणे भक्तीचा जिव्हाळा म्हणजे व्यक्तिगत संबंध, तोच दैवाचा पुतळा. अनेक नावे माझ्या मनात, तुकाराम महाराज मध्ये याच्या व्यतिरिक्त माझा काहीच संबंध नाही भगवंताला. म्हणजे तुकाराम महाराजांची एवढी क्लिअरिटी होती. अध्यात्मामध्ये आपले जोपर्यंत क्लिअरिटी नसेल ना तोपर्यंत आपण नाही का आया मन में चलो तो पवन में किंवा जसे फेस्टिवल येतात तसं आपला मूड बनवत राहतो. पण ते सेंटिमेंटल लेवल असते. तुमच्या लाईफमध्ये डिफिकल्टी आली, सिच्युएशन खराब झालं ना तुमचं अध्यात्म विसरून जाते. पण तुमच्या लाईफमध्ये सोशली, फॅमिली, फिजिकली प्रॉब्लेम्स आल्यानंतर तुम्हाला तुमचं अध्यात्म तुम्हाला हेल्प करता आलं पाहिजे. ते अध्यात्म रिॲलिटी. म्हणून बऱ्याच वेळा लोक गीता वाचतात पण जीवनामध्ये डिफिकल्टी आली की मग काय करतात, ट्रेस आणि एन्झायटीमध्ये जातात. नाही, त्यावेळेस तुम्हाला त्या प्रॉब्लेम्समधून निघण्याचं, जसं अर्जुनाच्या जीवनात समस्या आली, भगवान कृष्णाच्या मुखातून गीता ऐकली, त्या प्रॉब्लेममधून सॉल्व्ह झाले. परीक्षित महाराजांच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले, कोणत्या मृत्यूला सामोरं जायचं, भागवतम ऐकलं, त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघाले. तसंच आपण भक्तीच्या मार्गामध्ये असताना आपल्या जीवनात ज्या भक्ती करा नका करू तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस ते येणार आहेत. पण त्याच्यातून तुम्हाला कसं बाहेर निघायचं हे संत आपल्याला शिकवतात. म्हणून अनेक नाही म्हणा, माझ्या मनात दुसरं काय नाही, कोणाशिवाय, पांडुरंगाशिवाय. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात अनेक नवे माझ्या मना हो पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचं चित्त नामामध्ये काय जडलंय, अटॅचमेंट झालेली. ह्या मटर लाईफमध्ये अटॅचमेंट होणं सोपं आहे. जेव्हा आपण जन्म घेतो
तर फिजिकली हे पप्पा आहेत, हे मम्मी आहे, हे काका आहे, काकू आहे, मामा मावशी, एवढी अटॅचमेंट होतीये, त्यांना असं वाटतं की लाईफमध्ये इटर्नल रिलेशनशिप आहे. पण ते रिलेशनशिप किती आहे? काही काळापुरतं असतं, ते 50-60 वर्षे. पण ते रिलेशन एक काळानंतर ब्रेकअप होऊन जाते, नाश होऊन जातो. तुम्ही किती रडा, किती शोक करा, किती विलाप करा, ते रिलेशन पुन्हा मेंटेन होत नाही. जसं उदाहरण दिलं जात आहे, आपले दारणा नदी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लाकडं टाका, एका काळानुसार एकत्र राहतात, पण लाट्याचा एक की लाकडं सगळे विखुरला जातात. तसं परिवारातले आई वडील, बहीण भावंडं, नाते गोते, मामा मावशी एकत्र येतात, 50-60 वर्ष एकत्र राहतात. ज्याचं टेन्शन आलं, ज्याचा ओढका बाजूला गेला, काळानं एका साईडला घेऊन जातो, दुसरा वडका दुसऱ्याचा आहे, काही ओढके समोर निघून जातात. पुन्हा ते ओढके पुन्हा भेटीलच असं नाही आहे. किंवा एखाद्या झाडाच्या पाल्यामध्ये भरपूर पाला असतो, एकत्र राहतात, पिवळा पिकला की गळून पडतो, पण हवेनं त्याला कुठंतरी विखुरून घेऊन जातं. तसंच हा संसाररूपी एक वृक्ष एकत्र येतात, काळ त्याला घेऊन जातो. दुसरं आपलं साधं सोपं उदाहरण आहे रेल्वेतलं. आपण रेल्वेमध्ये जर्नी करतो, प्रवास करतो, करीत असताना आपण बोगीमध्ये बसले की आपलं वाटतं अरे किती फ्रेंडशिप आहे. आपण नंबर एक्सचेंज करतो, प्रसाद आपल्या जिकडे जेवण असेल ते शेअरिंग करतो, पण ते एवढे संबंध होतात. पण ज्याचं टेन्शन आलं तो उतरतो, पुन्हा त्या प्रवाशाची भेट होईल नाही, मोबाईलमध्ये झाले नंतर विसरून जातात. तसंच हे संबंध आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपलं चित्त या मटेरियल लाईफमध्ये जेवढं राहीन तेवढं आपल्या दुःखाचं कारण आहे. याचा अर्थ आपल्याला इथं निष्क्रिय व्हायचं किंवा आपल्याला सगळं सोडायचं असं नाही, तिथं राहायचं. पण आपलं चित्त, जसं आई कुकिंग करत असताना ती किचनमध्ये चांगली कुकिंग करते, पण सायमल्टेनियसली तिचं चित्त आपल्या बाळाकडे राहते. बऱ्याच वेळा लेडीज ते करतात. त्याचप्रकारे एक डिवोशनल प्रॅक्टिशनर म्हणजे भक्ती करणारा व्यक्ती काय करतोय, तो संसारूपी खेळ खेळत असतो, पण त्याचं चित्त भगवंताकडे राहत आहे. म्हणून मटेरियल लाईफमध्ये त्याच्या जीवनात काही जरी आलं ना, तो विचलित होत नाही. हे पहिला प्रिन्सिपल आपल्या इथे शिकायचं. म्हणून इथे सांगले, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंके. तुकाराम महाराज म्हणतात मी त्याचा सेवक आहे. तुका म्हणे नविदा भक्ती जाण तोच शुद्ध. याच्यामध्ये आता त्या भगवंताला प्राप्त करण्याचा तुकाराम महाराज एक अभंग देतात की ते म्हणतात नविदा भक्ती. आता वारीमध्ये मी काल एक सेशन दिलं की वारीचं मटेरियल लाईफ आणि स्पिरिच्युअल लाईफचे बेनिफिट्स म्हणून ते टाकलं, आता यूट्यूबला होईन ते पब्लिश. तर वारीला तुम्ही जेव्हा जातात नविदा भक्ती, पहिलं म्हणजे तुम्ही श्रवण करणार, रोज संध्याकाळी कीर्तन होणार, प्रवचन होणार. कीर्तन म्हणजे पहिले श्रवण, कीर्तन म्हणजे दिवसभर रामकृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम असं नामस्मरण होणार जे भगवंताचं नावाचं. त्याच्यानंतर श्रवण कीर्तन विष्णुस्मरण म्हणजे प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतंय की ही वारी संपल्यानंतर मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, चंद्रभागाचं स्नान करायचं, त्याच्यानंतर गोपाळपुऱ्याला जायचं, नारद घाटावर जायचं, लखुबाईच्या मंदिरात जायचं, किंवा मला असं तो फिजिकली तो इथेच राहतो पण मेंटली पंढरपूरमध्ये पोहोचलो असतो. याला म्हणतात स्मरण भक्ती. पहिल्या काळामध्ये लोक फिजिकल नंतर जायचे, शरीरानंतर जायचे, मनानं आधी जायचे. आजकाल काय होतंय, मन राहतंय घरात आणि शरीर राहतंय वारीमध्ये. आता माझे वडील कधी कधी जातात, दरवर्षी जातात, पण दिवसातून एक फोन असतो, काय चालू का, अरे तुम्ही दिंडीला गेलेत ना, दिंडीच करा ना. आता कमी झाले 2 वर्षापासून. ते म्हणे काय करायचं करू त्या पोरांना, मी जातो. मी त्यांना म्हटलं नाही, तुम्ही मनाने तिथं जा, ते तुमची कारण काय होत आहे, मृत्यूचे रूप आहे ना, मन आहे ना ती चीट करणार आहे. बघा हे माइंड आहे ना सगळ्यात डेंजर आहे. म्हणून तुमच्या माइंडमध्ये तुम्ही काय स्टोरेज करतात तेच तुम्हाला नाही का शेवटच्या कामाला येणार आहे. म्हणून ह्या स्मरण भक्तीमध्ये आपल्या माइंडमध्ये बघा जे खातोत ना, जसं तुम्ही गाई बैल नाही का दिवसभर खातात, रात्री रमंत करतात, रमतच म्हणतात मराठीमध्ये, तसं तुम्ही जीवनभर जे काही खाणार आहात ना, मटेरियल लाईफ असो का स्पिरिच्युअलचं, ते तुम्हाला एंडलेस एक काळाच्या नंतर ते तुम्हाला रिमाइंडर करून येणार. म्हणून बघा जास्त एजेड लोक आहेत ना, ट्रेसमध्ये राहतात, ते चिंतामध्ये असतात, कारण जीवनभर संसाराच्या गोष्टी केलेल्या असतात आणि वृद्ध काळामध्ये ते चिंता करत राहतात. पण जे स्पिरिच्युअल सिन्सिअर प्रॅक्टिस करणार आहेत, अध्यात्माची गांभीर्याने प्रॅक्टिस करणार आहेत, ते संसार राहतात पण त्यांना विचलित करू शकत नाही. म्हणून इथे आपल्याला पहिले स्मरण. तिसरं आहे पादसेवन. पादसेवन म्हणजे वारीमध्ये जाताना भगवंताच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये पाय चालणं.
भगवंताच्या चरणाचं दर्शन करणं, पांडुरंगाच्या, संतांच्या किंवा तिथल्या भक्तांच्या पाया पडणे, पादसेवन. त्याच्यानं अर्चनम. अर्चनम म्हणजे काय? पालखीमध्ये माऊलींची पालखी आहे, तुकाराम महाराजांची पालखी आहे, तुळशी महाराणी आहे, माऊल्या घेऊन जातात, त्यांची उपासना करतात, त्यांना तुळशी माळा गळा अर्पण करतात, पुष्प अर्पण करतात, पालखीचं हे अर्चना वर्शिपमध्ये येते. त्याच्यानंतर काय होतं? अर्चनानंतर श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरण, अर्चनम, वंदनम. वंदनम म्हणजे सगळे नमस्कार करतात एकूण एकाला, सगळेजण एकूण एकाला माऊली माऊली वंदन करीत राहतात, दंडवत करतात एकूण एकाच्या. घालीनं लोटांगण, तुम्ही ताकपिठे विठोबाला जातात तिथे सगळे लोटांगण घालतात. आणि म्हणून ते मंगल आरतीच्या शेवटी म्हणतात घालीनं लोटांगण, वंदिने चरण, डोळ्यानं पायन रूप तुझे. पण या अभंगाचा ओरिजिनल अर्थ काय आहे? लोक जाग्या का पडतात मला हेच कळत नाही. घालीनं लोटांगण म्हणजे जमिनीवर पडणं, घालीनं लोटांगण, वंदिनं चरण, भगवान पांडुरंगाचे चरण, डोळ्यानं पायन तुझे रूप. हे लोक डोळे बंद करून जाग्या का फिरतात? म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच माहीत नाही. म्हणून जे तुम्ही मंत्र म्हणतात, जे अभंग म्हणतात, त्याच्या शब्दावर तुमच्या शब्दशः फोकस पाहिजे की तुम्ही काय करतात, ते केल्यानं काय होतंय हे जोपर्यंत कळत नाही ना, सगळं अंधाधुंद होऊन जाईल. म्हणून इथे नवविध, त्याच्यानंतर वंदन, त्याच्यानंतर दास्यम. दास्यम म्हणजे सगळेजण एकूण एकाला आदर देतात आणि त्याचा सेवक म्हणून करतात. आणि त्याच्यानंतर दास्यानंतर साख्य. साख्य म्हणजे मित्रवत, एकूण एकाला मान सन्मान. जसं मागच्या वर्षी आम्ही दिंडीत गेलो होतो, एकूण एकाला एवढे प्रेम आणि लव आणि केअरिंग करतात. तर मी काल एक वाक्य बोललो, म्हणलं तुमच्या घरामध्ये फॅसिलिटी आहे, सुखसुविधा आहेत, पण आनंद नाही आहे. तुमच्या घरामध्ये फॅसिलिटी आहेत पण आनंद नाही आहे. पण दिंडीमध्ये सुखसुविधा नाही आहेत, तुमच्या दिंडीमध्ये सुखसुविधा नाहीत पण आनंद आहे. आणि तो अनुभव तुम्हाला कधी भेटेल? जसं पिझ्झा बर्गर ज्यानं खाल्ला नाही त्याला कळणार नाही, जोपर्यंत खाल्ल्याशी त्याची चव कळणार नाही, तसं दिंडीशी आणि अध्यात्माची प्रॅक्टिस केल्याशी त्याचा रस तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये IIT MTech BTech झालेले साधू आहेत. एखादा येडा असू शकेल, तीच तर नसणार ना. याचा अर्थ काय की त्यांना तो जो आनंद आहे तो भेटतोय. म्हणून विशेष करून तुम्ही ग्रस्त जीवनामध्ये राहतात आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागते, तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस अध्यात्माची जी आहे ती तुम्हाला प्रामाणिकपणे करावं लागणार. तर इथे आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे सगळं काही भगवान पांडुरंगाला अर्पण करणं. हे नविद भक्ताचं सूत्र तुकाराम महाराज देत आहेत. नाही असू दे. त्याच्यानंतर मग आता ह्या भक्तीमध्ये विशेष करून तुकाराम महाराज आपल्याला अभंगाचे काही सूत्र सांगतात की नाम जप कसा केला पाहिजे. ते म्हणतात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत्यापा जनार्दनाम आनंद घनाम. याच्यामध्ये ह्या अभंगामध्ये विशेष करून तुकाराम महाराज काय सांगतात, भगवंताच्या एवढे नावं देत आहेत. कोणता? श्री अनंता. अनंता म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, अनंता म्हणजे विशाल, भगवंताचं नाव आहे. अनंत शेष किंवा त्याच्यावर पोवडलेले अनंत म्हणलं. त्याच्या मधुसूदन. मधुसूदन हा का देण्याचं कारण तुकाराम महाराजांनी मधु नामक दैत्याचं दमन केलेलं आहे, जो अहंकारानं गेलं. तर इथे मधुसूदन तुकाराम महाराज याच्यासाठी येतात की आपल्यामध्ये जो अहंकार तो दाबला पाहिजे. सुदन म्हणजे दमन करा. पद्मनाभा. पद्मनाभ म्हणजे काय? लोटस कमळ. लक्ष्मी देवीला पण पद्मावती किंवा पद्मकमला म्हटलं जाते. तर अशा भगवान नारायणचं. नारायण जे नारा म्हणजे जल, त्याला नार पण म्हटलं जाते. नीर संस्कृतमध्ये पाण्याला नीर म्हणतात, जसं कन्नडमध्ये नीर नीर. तर नारायण जे पाण्यावर पोहडलेले नारायण, अयन दिलेले. जगत यापका, सगळं जग त्यांना गेलेले. जनार्दना म्हणजे जे दोन दिबळे आहेत त्यांना काय ते दयाळू करणारे. आनंद घना म्हणजे आनंदाचं काय आहे ते स्वरूप आहे असं देतात. अविनासा सकळ देवादि देवा कृपाळव जी केशवा महानंदा मानोभावा सदाशिवा सहज रूपा, असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये देतात. आणि मग ह्या अभंगामध्ये नामाचं इम्पॉर्टन्ट दिलेलं आहे आपल्याला. म्हणून विषय भगवंताला प्राप्त करायचे भक्तीचं पहिली स्टेज आहे नाम जप. जोपर्यंत तुम्ही नाम जप चालू करत नाही तोपर्यंत तुमची भक्ती सुरुवात होत नाही. आता तुम्ही श्रवण करतायत, पण श्रवणानंतर सेकंड काय? कीर्तन. कीर्तन म्हणजे जप करणे.
आणि नंतर तिसरी स्टेप येते स्मरण. तुम्ही ऐकलं, गुणगान केलं, तेव्हा तुम्हाला स्मरण होईल. तुम्हाला स्मरण चांगलं करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? कीर्तन चांगलं करावं. आणि कीर्तन चांगलं करायचं असेल तर तुम्हाला श्रवण चांगलं करावं लागेल. हे तिन्ही गोष्टी इटर्नल डिपेंडन्स आहेत हे दिलेले. आता ह्या अभंगाच्या नंतर तुकाराम महाराज म्हणतात, तुका घाला लोटांगणी मज आठावा द्यावा जी चरणी, हेची करिता विनवणी भवबंधनी सोडावे. ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज इथे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, जिथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश. इथे नामाची महिमानंतर ते नाम कसं घ्यायचं तुकाराम महाराज सांगतात की वैष्णवाची महिमा सांगतात. बघा, वैष्णवाची महिमा का? एखाद्या विचाराचे लोक एकत्र येतात. म्हणजे जसं सोशल वर्क करायचं असेल, रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे, किंवा पॉलिटिक्स असेल तर पॉलिटिक्स विचाराचे एकत्र येतात. ज्या विचाराचे एकत्र लोक येऊन ते कार्य करीत असतात. तसंच तुम्हाला भगवत प्राप्ती करायचं असेल तर त्या विचाराचे लोक तुमच्या सोबत पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की वैष्णव, बघा प्रल्हाद महाराज असो, धोरो महाराज, भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर एकच ते डिमांड करतात. कोणती? की आम्हाला भक्ताचा संघ भेटावा. तसं इथे तुकाराम महाराज काय म्हणतात, जिथं वैष्णवांचा वास म्हणजे वैष्णव तिथं धन्य भूमी धन्य भूमी देश, ती भूमी आणि तो देश कसा आहे? धन्य ते देश, धन्य ते कुळ, जिथं हरीचा दास जन्म घेती. म्हणजे तो देश कुळ सगळं पवित्र होत आहे असं देतात. त्याचा दोष नाही ओखादाशी दूता सांगे यमापाशी. त्यांच्यामध्ये कोणताही दोष नाही आहे संतांमध्ये. जे भगवत भक्तीमध्ये येतात ना, सगळे दोषाच्या पलीकडे जातात. कारण का? हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही कसे असाल हे माहीत नाही, पण भगवंताच्या नजरेमध्ये भगवंताला जसं पाहिजे तसं वागलं तर भगवंत प्रसन्न होता. आणि ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त लोक लोकांच्या नजरेत बनण्यासाठी प्रयत्न करतायत, पण भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. कारण ह्या जगामध्ये तुमचे जोपर्यंत फॅसिलिटी असेल, सुखसुविधा असतील, पदं असतील, तोपर्यंत तुम्ही लोकांच्या नजरेत असतात. तुमच्यामध्ये थोड्याशा कमी जास्त गोष्टी होऊ द्या, तुम्ही लोकांच्या नजरेत होऊन जात. पण भगवंताच्या नजर देण्यासाठी त्यांना भक्तीच लागते. आणि त्याने दिलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या तर तुम्ही भगवंताच्या नजरेत येतात. म्हणून मी मागं एका प्रवचनामध्ये सांगितलं, लोकांच्या नजरेत बनण्याचा कधीच प्रयत्न नका करू. लोक आज आहे आणि उद्या नाही, काय उपयोग नाही. पण भगवंताच्या नजरेत बनण्याचा प्रयत्न करा. हे खूप वाक्य महत्वाचं आहे. म्हणून इथं काय आहे, दोष नाही ओखादाशी दूता सांगे यमापाशी, दोष नाही. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, अशा वैष्णवांसाठी काय? गरुड टंकाया भारे भूमी गर्जत्या जय जयकार. का अशा वैष्णवांसाठी कोण येत आहे? संत आपलं स्वतः गरुड येतात आणि काय करतात? भूमी गर्जते जय जयकार. सगळे त्या संतांचा वैष्णवाचा काय करतात? जय जयकार. सहजतया जनछंद वाचे गोविंद गोविंद. पण त्याला एकच छंद आहे. त्या वैष्णवाचं लक्षण काय? की वाचे गोविंद गोविंद. आता तुकाराम महाराज गोविंद या शब्दाचा इथे काय सांगतात? गोविंद गोविंद. तर श्रीमद भागवतामध्ये गोविंद शब्दाचे 3 अर्थ देतात. गो म्हणजे इंद्रिया, इंद्रियांना प्रसन्न करणारे. आपले इंद्रिया ह्या जगामध्ये भोग करण्याच्या, पण इंद्रिय कधी संतुष्ट होत नाहीत. न डोळ्यानं, न त्वचानं, न जिभेनं, न कानानं, न स्पर्श इंद्रिय होत नाही. पण तेच इंद्रिया तुम्ही भगवंताच्या सेवेत लावल्या तर तुमच्या प्रसन्न होतात. दुसरं इंद्रिय, दुसरी गोष्ट गो म्हणजे गाय. गाईला पण काय म्हणतात? गोविंद, जे गायींना आनंद देणारे म्हणून गोविंद. तिसरं गो आहे पृथ्वी. पृथ्वीला पण गो म्हटलं जात आहे. आणि म्हणून भगवंत पृथ्वीचा भार मोकळा करण्यासाठी अवतरत होतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गोविंद गोविंद. अरे छंद एकच लावा. एक अभंग आहे ना, छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. छंद लागला पाहिजे. या जगामध्ये वेगवेगळे छंद असतात लोकांना, कोणाचे काय काय छंद असतात, त्या छंदात नाही पडायचं. आपल्याला एकच छंद लागला पाहिजे. म्हणून भक्तीची परफेक्ट काय बघा, कधी कधी एखादं पिक्चरचं गाणं ऐकलं ना लगेच आपल्याला गुणगुण दे. पण भगवंताचं नाव सहजासहजी एवढं येत नाही. त्याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे पापवृत्ती, आपल्याला भगवंताचं नाव घेत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इच्छा, डिझायर्स, आपल्याला भगवंताचं नाव घेत नाही.
बघा एखादं गाणं म्हणा, तुम्ही लगेच गाणं लगेच म्हणता, पण भगवंताचं म्हटलं ना कोणा सहज असेल, सत्संगामध्ये असले तरी लोक नाव घेत नाहीत, कीर्तनामध्ये सुद्धा घेत नाही. तो महाराज म्हणतो टाळ्या वाजवा टाळवा, हे कोणी वाजवत आहे, जीवावर आल्यासारखं बसतात लोक, वेळ घालवतात, पण त्याच्यामध्ये ते टाकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वाचे गोविंद गोविंदा. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तुळशी वने रंगमाळा, तुळशीचं वन आहे आणि गळ्यात माळा आहेत. अवघा वैकुंठ सोळावा तुका मने भेने, काळ नव्हे तेने राणे. अरे सगळा वैकुंठाचा सोळावा आहे. इथे तुकाराम महाराज आणखीन एक गोष्ट सांगतात की प्रत्येक व्यक्तीनं वैकुंठ भाव निर्माण केला पाहिजे. वैकुंठ भाव म्हणजे काय की वैकुंठामध्ये जसं मूड आहे तोच मूड इथं तुम्ही जेव्हा क्रिएट करता तर तुम्हाला वैकुंठ स्थानात भेटते. जसं एखादा IPS अधिकारी व्हायचा असेल, आता असं रस्त्यावर कोणाला घेऊन जात नाहीत, ते एक्झाम देतात. IPSCच्या एक्झाम दिल्यानंतर किंवा UPSCच्या एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला त्या पदावर बसवलं. तसंच वैकुंठात जायचं असेल तर तुम्हाला वैकुंठ भाव निर्माण करणं. वैकुंठ भावाचं निर्माण काय, सगळ्यांना समान दृष्टीने द्वेष, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य या गोष्टीतून हळूहळू रिमूव्ह झालं पाहिजे, कमी करण्यात प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळीकडे भगवंताला बघणं आणि सगळ्यांना समान आदर देणं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना समान आदर देता तेवढा तुम्हाला समान आदर भेटतात. तुम्ही या प्रकृतीमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट करतात ना तेवढीच तुम्हाला रिटर्न भेटेल. तुम्ही लोकांमध्ये प्रेम इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला प्रेम भेटेल. तुम्ही ईर्ष्या इन्व्हेस्टमेंट केली तर ईर्ष्या तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला ठरवायचं तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंट करायची. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज सांगतात की अवघा वैकुंठ सोळा, सगळं वैकुंठ सोळा तुका मने भेने, काळ नव्हे तिथं राहणे. अरे तिथं काळ कधीच प्रवेश करत नाही. म्हणून कधी पण सत्संगामध्ये बघा की काळ कोणाला प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये मूर्ती आलेला असं कधीच नाही. जसं आमचे रामसुख प्रभू येतं, त्यांचे आजोबा 92 होते आणि कालेचं कीर्तन झाल्यानंतर त्यांनी कालेचा प्रसाद घेतला जळगावला आणि एका झाडाच्या बाजूला जाऊन बसले थोडेसे. कालेचं कीर्तन संपलं आणि तिथं त्यांनी शरीर सोडलं. म्हणलं अरे किती गुणगान आहे की कालेचं कीर्तन झालं. असे खूप किती दुर्मिळ व्यक्ती येतात की त्यांना कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये शरीर सोडायचे प्रसंग आलेले आहेत. जसं आता तजुद्दीन महाराज म्हणून आहेत, नंदुरबारला त्यांनी कीर्तनामध्ये शरीर सोडलं. असे जे तुमचं जीवनभर प्रॅक्टिस आहे ना अध्यात्माची, भक्तीची, भगवंत तुम्हाला तेच मदत करणार आहे. भगवंत आहेत ना एखाद्या CT स्कॅन मशीनसारखं आहे. बॉडीची जशी CT स्कॅन मशीन होते तसंच भगवंत आपली पूर्ण स्कॅनिंग करतात की याने जीवनभर भक्ती कशी केली त्याच्यावर आपला रिझल्ट असणार आहे. म्हणून एक प्रवचन दिलं होतं, जीवन ही पूर्वतयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. जो विद्यार्थी जीवनभर अभ्यास करेल, पेपरला त्याला भीती वाटणार, तो पेपर स्मूथली सॉल्व्ह करेल. पण जो विद्यार्थी थोडा थोडा अभ्यास करतो त्याला पेपरची भीती वाटणार आहे. तसंच आपण भक्तीची एवढी प्रॅक्टिस केली पाहिजे की मृत्यूच्या वेळेस आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आमचं गाव कोणतं, वैकुंठ, न भगूर, न नाशिक, न कुठल्लेत, न पांडुर्ले, न लवीत, न नाणेगाव, न कुठल्लेत. आपण 60-70 वर्षाचे आहेत ना, कदाचित तुम्ही माहीत नाही कुठले. तर हे दिलेले. आणि मग पुढे तुकाराम महाराज म्हणतात शेवटी वैकुंठाला जाण्याचा ते म्हणतात, श्री संतयाच्या माथा चरणी संग हेरी दंडवत, विश्रांती पावलो संभाळे उतरी वाढलो अंतर प्रेम सुखी, डोरली काय कृपेचे वर्षे नवे अनिराशी उधारले, तुका मने मज घडती सेवा पूर्व पुण्य ठेवा वडवले. म्हणजे ते म्हणतात की माझा मास्तक कोणाच्या पुरती राहिला पाहिजे, संतांच्या. दंडवत विश्रांती पावलो संभाळ उतरी वाढलो. आता माझा सांभाळ कोण करणार आहे, संत करणार आहेत. अंतरी प्रेम सुखे, केवळ सुख प्राप्त भेटतं संतांमध्ये. बघा इथं मटेरियल लाईफमध्ये भेटलं नाही, लोक मागा नाही की निंदा करतात, पुढे बोलू की आले की गोड बोलतात. पण जसे तुम्ही जातात ना लोक निंदा करतात. त्यांना तेजेच त्या दोघांना घेऊन जा रे बाहेर. डोरले. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात माझं काहीतरी पूर्व पुण्य आहे त्याच्यामुळे घडलंय. आणि मग असं जर तुम्ही भक्ती केली, नवविधा भक्ती, संतांचा संग केला, तर तुकाराम महाराज म्हणतात शंख चक्र गदा पद्म पहिले आले पुरुषोत्तम, नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखाया,
दुरून येती दुसदृष्टी धाकदोषे पळती सृष्टी, तुका म्हणे देखून एकला वैकुंठने हरी आला. म्हणजे जर तुम्ही असे राहिले आणि अशा गोष्टी केल्या तर साक्षात कोण येत आहेत? शंखचक्र गदा पद्म आले पहिले पुरुषोत्तम, भगवंत स्वतः घ्यायला येतात. नाभी नाभी भक्तराया वेगी पावली सखाया. आता या जगात काही राहिलं नाही. आणि दुरून येते दुसदृष्टी धाकदोषे पळते, की दुरून नाही का भगवंताचं दर्शन होतं, त्यांचा गरुडाचं दर्शन होतंय. आणि मग तुका म्हणे देखून एकला वैकुंठाहून हरी आला. स्वतः असं जर तुम्ही नविदा भक्ती केली, तुकाराम महाराजांनी हे सिद्धांत पालन केले, तर तुम्हाला नाही का वैकुंठाला जाण्याचा राजमार्ग आपल्याला ह्या अभंगातून दिला जातोय. म्हणून प्रत्येकानं आपण ह्या गोष्टीचं काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. आणि संतांनी दिलेल्या मार्गाचं चाललं तर निश्चित आपल्याला एक दिवस सगळ्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम.